बारीक पोरा झाली नाही, बारीक पोरा. हे काय एवढा उच्चार नाही करायचा. काय झाला? नाही 83% भेटलं दादा. काय बोलतो? हा काय होता श्याम सुंदर, तुम्ही सांगा. एक होता नथुराम. ते इयत्ता 6वीत शिकत होतं आणि त्याला सुंदरा नावाची मॅडम होती. तिचं नाव होतं, आम्हाला होती तशी वैशाली पाटील. पाटील काय गावून दोन्ही पाटील. तिचं नाव नको घेऊ. ती करणार आता. ऍडिशनल तुमचा पॉइंट काढा. जगन पीत होता बॅक पायपर आणि मगन पीत होता 100 पायपर. हल्लू बट यायची माझी बायको. जगन छगन दोन मित्र होते. जगन छगन, जगन मगन, जगन छगन, जगन जगन. म्हणून पुढचा गाभा मेन आहे. आता बोल. म्हणून मगनने लग्न केला. म्हणून मगनचा नाही झाला लग्न. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. ट्रिपचा 3रा दिवस आहे आणि आमच्या मागो बघताय बघा, इथं हा आमचा रूम आहे जिथे आम्ही राहायला आहोत. आणि 2 मिनिटावरच हा बीच आणि सर्व पाहुण्याचा आनंद घेत आहे. हाय, मोठी मोठी पोरं बारीक बारीक झालीत. हे बघा, हे बघा, हे काय बारीक पोरा झाली नाही, बारीक पोरा. हे बघा यांचं काय चाललंय बघा. माझे नवऱ्याला लिपवला म्हणून तिने नीलकंठाचा लिपवला. इकडे फायरिंग चालू आहे. आता आपण खोलमध्ये जाणार आहोत. 1 2 खोल बिल मध्ये नाही. ए इकडे खोल मध्ये. तो बघा, तो का नाही खोल मध्ये जाणार. त्याचे मम्मी बाबा बघा तिकडे खोल मध्ये गेला. इथं कोण तरी गेला खोल मध्ये. तो बघा, ते बघा. हाय. हाय. सांगता असं काका हे बघ काय करताय. पाण्याला घाबरते. पाण्याला घाबरते. मग करंजन रावणीचा फायदा काय. पाण्याला घाबरते ते. घाबरते. मी घाबरते. सांग, तुला पाठवच नाही का तिला पाण्यात. नाही मारण्याची घाबरते. घाबरतय. हे अमित दादा सगळं पाहुण्याचा आनंद घेत आहेत बघा. नवीन जोडपं बघा चालले. हा ए तुझ्यावर. हे बघ केपीचा बघ काय चाललाय. सागर उचल वहिनींना. टोलन माती केली. सगळे आमच्याकडे नावा काढून भेटीन या पटपट. वहिनी तुम्ही काय रोमॅन्टिक लेस असलेले नवऱ्याची नाव बिव काढताव. काल तर काल नावं शोधत बसलेली. आई मला वाटते 4-5 GB आई दोघाहीच भरली असेल फोनची. नवीन लग्न झालंय काय. ओके ओके. किती 83%. रडली का पोरगी, रडली का पोरगी, रडली.
कालपासून बिचारीला टेन्शन होतं, जेवत पण नव्हती, थोडी उपाशीच होती ती. ओके, पण आता ती खूप इमोशनल झाली. काका कुठे आहे? बारका 83 भेटलं. बारका कुठे? ए बाबू, बाबाला बोलव. काय झालं? 83% 83 मिळाले तिला. आहे खुशी काय असू रे, तू टेन्शन कशाला घेतस? इकडे बघा आपला व्हिडिओ चालू आहे. हे काय एवढा विचार नाही करायचा. काय बोला? नाही 83% भेटलं दादा. काय बोलतो? अभिनंदन एवढं भेटलं. 38 ला नाचत होतो मी. ए 83 ला रडते, 83 ला रडते. ती 10वीला 83 भेटलं. 50 कसं भेटलं ते मला तुम्ही एवढा खुश झालो ना. बोलूच नको. आज पार्टी पाहिजे. इथं स्माइल बघ, इथं स्माइल. आता स्माइल दे, स्माइल दे. हा गुड गर्ल. काय बोलायचं आहे तुला याच्याबद्दल? काय नाही बोलायचंय मला. जे बोलायचं होतं ते आता तुम्ही नाही बोलून दिलास मला. मजा करणे काय मालूम नाही आहे. मजा करणे काय. एक आमच्यात दादा आहे, त्याला मगाशी विचारला तुझा असाच अचानक मूड ताडी माडीवर कसा आला, तर तो सांगितला घरातून निघताना मला आईने सांगितलंय बायका पोरांसोबत चाललास दारू पिऊ नको, पण ते असं नाही सांगितलं का ताडी माडी पिऊ नको. म्हणून ताडी माडीवर आलोय. चला ताडी घेतली, माडी घेतली, आता जाऊया रूम वरती. 100 रुपये बॉटल आहे. चला 6 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आता मालवण जेटीवरती. आम्हाला जायचं होता सिंधुदुर्ग फोर्टवरती आता, पण घरून लेट निघल्यामुळे बोट म्हणजे फेरी असते ती क्लोज झाली. ते सांगत होते 3200 रुपये भरा आणि तुम्हाला फेरी अरेंज करून देतो. पण आता कसं सूर्य खालती जात चालला आहे, ते जाऊन घाईघाईत करण्यापेक्षा उद्या सकाळी येण्याचा प्लॅन केला आहे. आणि त्यापूर्वी मोहब्बत का शरबत पिऊया आपण. आता ती प्लॅन कॅन्सल झाली. उद्या सकाळी येऊन आपण सिंधुदुर्ग फोर्ट पूर्ण कवर करू. आता पुरता जे काय त्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. आता आलो आहे आम्ही मोहब्बत का शरबत पिण्यासाठी आणि मोहब्बतेवाले सर्वजण आले तिकडं. कशी लागते ते सांगा. चिविंगम खाल्ल्याने मी तर मला टेस्टच नाही लागत. कपिशील पिऊ सांगाल कसं लागतंय. मोहब्बत ती बघ सोडत नाही. बघा मोहब्बत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायला तर मिळणार नाही, पण आपण आलो आता राजकोट किल्ल्यावरती आणि आता तुम्हाला आतमध्ये अशी भव्य अशी मूर्ती दाखवीन महाराजांची. चला जाऊया आतमध्ये. राजकोट किल्ला बघून आपण आलो आता रॉक गार्डनला. गाणी लागले म्हणजे तो शो चालू झालाय. चला फाउंटेन शो चालू झाला असेल ना. आणि फक्त 10 रुपये तिकीट आहे. आणि बघूया मालवण मधला रॉक गार्डन. तयार ना. राजकोट किल्ला बघून आलो. बघण्यासारखा किल्ला आहे. 3-4 दिवसापूर्वी त्याचा स्थापना झाल्या नव्याने. आणि आधी 60 फूट होता आणि आता
डिसेंबर 20 नाही, नव्याने पुन्हा स्थापन केलेलं आहे. नव्याने स्थापन केलं. हा, तर नव्याने स्थापन केलं आहे. आधी 60 फूट होता आणि आता 91 फूट आहे. आणि त्याची थोडी अशी पाठी वगैरे द्यायला पाहिजे होती ना, जेणेकरून आपल्याला माहिती भेटली असती. पण ठीक आहे, इन्फॉर्मेशन नव्हती लावली, कदाचित आपल्याला दिसली नसेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे काय, नव्याने रिनोव्हेशन झालं त्याच्यामुळे कदाचित तिथं नसेल. आता नव्याने लावू पण शकतात ते. आता 3च दिवस आलेत, आता त्यांचं स्थापन झालेलं आहे. सो ठीक आहे, आता आपण आलोय रॉक गार्डन बघण्यासाठी. आणि आता फाउंटेन शो सुरू झालेला आहे, तोच बघूया आपण जाऊन. मालवणला काय यायला पाहिजे ते तुम्हाला एका सेकंदात मध्ये दाखवतो. हा बघा व्ह्यू. काय जबरदस्त क्लायमेट झालेला आहे, मस्त एकदम. चला, कुल्फीची मजा घेता येते. हे रॉक गार्डन तुम्ही बघितलात? काय नाही आपण थोडा उशिरा आल्यामुळे आपल्याला काही जास्त बघायला नाही भेटला. आमचा तर नाही नको आम्हाला, नको आमचा तर याच्यातच टाइम निघून गेला ते सनसेट बघण्यात. म्हणजे तिथे आम्ही बसलेलो रिलॅक्स थोडा, पूर्ण काळोख झालं, त्याच्यामुळे लेट झालो आपण. आणि आपल्याला रॉक गार्डन एक्सप्लोर करता नाही आला. उद्या येणार परत येऊ. आता खवय्यागिरी चालू आहे. चला, पोचलो आम्ही आमच्या रूम वरती. आणि रॉक गार्डन म्हणजे आपण कारवारला जो रॉक गार्डन बघितला होता तिकडे दगडांनी काय ना काय बनवलं होतं तिकडं. म्हणजे माणसं बोला, आला आपला आगरी कोल्यांचा तो पुतला बोला, काय ना काय चित्र, डॉल्फिन. पण इकडे काय होतं माहिती आहे, जिथं आपण बसलो होतो ना, जो व्ह्यू दिसत होता तिकडे जराशे रॉक दिसत होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्याला रॉक गार्डन बोलतात. आणि तिथं म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीज पण भरपूर होत्या. म्हणजे लहान फाउंटन शो झाला. आणि अजून व्ह्यू तर तुम्हाला तो दाखवलाच मी. आणि तिकीट फक्त 10 रुपये होतं. तर 10 रुपयात तुम्हाला कोण काय काय दाखवणार आहे, बरोबर ना? तर तोच रॉक गार्डन होता. सनसेट पॉइंट एक नंबर होता. रोम, सनसेट बघितलास तू? कसा भगवा झालेला सर्व. लाईट पिंक होता, हा, ऑरेंज होता, येल्लो होता, लेमन येल्लो होता. आणि सनवर लेमन येल्लो आणि ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, तो एकदम वरती होता. बरेच कलर आपल्याला सनसेटला बघायला भेटले. निसर्ग काय असते ते मालवणला आल्यावर आपल्याला समजला. आता चला, आता याच्या पुढे काय होते ते तुम्हाला दाखवतोय. मॅगीचा आस्वाद घेतात. आम्ही पण चाललो मॅगी खायला. हाय हाय. मॅगी खाली तू? खाऊन घे. मॅगी बनवली कोणी बाय द वे? पण जयमाला तर बोलली तिने बनवली. हा, म्हणजे हेल्प केली ना. अच्छा, सर्व करायला सागर आहे का? मी फक्त वाढासाठी आलोय. आम्ही खाऊन सांगतो टेस्ट कशी. भगवान, चीज पाहिजे होता. त्यांच्या स्वीट कॉर्न मध्ये चीज नव्हता. मस्त, व्हेरी नाईस. स्वीट कॉर्न मध्ये डिलिशियस. स्माइल स्माइल स्माइल. मग आता मगासपासून रडत होतीस बघा. कॉंग्रॅच्युलेशन. मालवण मध्ये पेढे खातोय. तिच्या 10th पास 83% भेटलेत. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. हे बघा, लहान मुलांचे गेम सुरू आहे तिकडं. सर्व लहान मुलांना बसवलं आहे आणि त्यांच्या गेमची सुरुवात झालेली आहे बघा. माहिती आहे तुला? अरे A for व्हेरी गुड, व्हेरी गुड. A for अजून A for काय असतंय माहिती आहे तुला? A for बोल, आठवू द्या. एक बॅच लेट आलो. जाम गुल्ला झालेला इथं. कसल्या कशा वर्षी
आऊट झालं तर राडाचा बारकी पोरा पहिला राजाचा पोरगा रडला, दुसरा याचा पोरगा रडला, राहुलचा पोरगा रडला, आणि तिसरा याचा राजाचा पोरगा रडला. गावण गावणचा रडला, तो रडला. माझ्या बात कोणी केला मग? डायरेक्ट गेमच बंद केला आम्ही. सगळी रडली, मी जिंकलो म्हणजे. तू रडलाच नाही एकटा काय? विजेता पण रडला नाही तो जावई कोणाचा होता? खाली दे ना बच्चा. माझा जावई आहे तो. कोण? नाही हा बघ, हा बघ जावई या जावई. ओ जावय. बारके पोरांचा विषय खोल असते, त्यांचं गेम घेणं म्हणजे रिस्की काम असते. आता संगीत खुर्ची चालू केले. चला क्षमावानी बाद. रडा 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 रडा. फायनलचा सामना. काय बायकोला पहिल्या बॉलला आउट बोलतोस? पोरे बोलला मम्मा पहिल्या बॉल मध्ये आउट केली. एकामेका आपटू नका मजा. दहा पप्प्या आया आया. आणि यांना आमच्या मंडळाकडनं 5 nights 6 days अंदमान निकोबारचा हनीमून पॅकेज. ओके टाल्या टाल्या. हे बघ इथं विषय होता, जो जिंकल त्याला बायकोचे 10 पप्प्या घ्यावं लागतील. आता बायको जिंकली तुझी. मी जिंकू 20 होतील ना. हरण त्याला भांडी कसा भांडी करता. हरण त्याला भांडी धुवा जा. अरे एकच चप्पल काढला राजा, दुसरा काढलाच नाही. काय दिलंय? हे गेम चालू झालेला आहे. हा गेम चालू झालाय. स्टोरी वाचा काय एक केपी बसते. एवढी मोठी स्टोरी कधी वाटायची आणि कशी त्यांना सांगायची? त्यांना समजेल ती स्टोरी. तू स्ट्रेस देऊ नकोस. दादा सांगा ही झालेली आहे. कानात जवळ जवळ घेतो. जोरात सांग जरा, मला समजलं. श्याम सुंदर आणि नथुराम नावाचे 2 मित्र होते. ते 6वीच्या वर्गात पास झाले आणि त्यांची मॅडम होती सुंदर. ती त्यांना शिकवत होती. ती सुंदर होती आणि हुशार. श्यामची 10वी का 6वी? 6वी. त्यांची मॅडम सुंदर होती. सुंदर नावाची मॅडम होती. ती हुशार आणि ती त्यांना शिकवत होती. ती हुशार होती, ती त्यांना शिकवत होती. श्याम सुंदर श्याम सुंदर आणि नथुराम नावाचे 2 मित्र होते. ते इयत्ता 6वी मध्ये शिकत होते. त्यांना सुंदर नावाची मॅडम होती. त्यांना शिकवत होती. सुंदर होते आणि हुशार आणि शिकवत होती. श्याम सुंदर, नथुराम आणि त्या मॅडम सुंदर. तू अप करणं टाइम. एक 2 मिनिटं लावत जा. 2 मिनिटं लाव. इकडे
इयत्ता 6वी होती. त्यांची सुंदरा नावाची टीचर होती आणि त्यांना ती शिकवत होती. ती हुशार होती आणि ती त्यांना ती शिकवत होती. एवढंच आहे. हा परत एकदा आता तू रिपीट कर. झालं चिन्नू ये चल, चिन्नू ये 2 मिनिटं लावा जवळ आले. चिन्नू ये चल. श्याम सुंदर आणि नथुराम 2 मित्र होते. ते इयत्ता 6वीत होते. ओके. आणि त्या 6वीत त्यांना सुंदर नावाची शिक्षिका होती आणि ती त्यांना शिकवत होती. काय समजा श्याम सुंदर ते मित्र होते. नाही दोघं जण मित्र. दोघांचे नाव काय? श्याम सुंदर आणि नथुराम 2 मित्र होते. ते इयत्ता 6वीत होते. 6वी म्हणजे 6th स्टँडर्ड 6वीत होते. आणि त्यांना सुंदर नावाची शिक्षिका होती आणि ती त्यांना शिकवत होती. श्याम सुंदर आणि सुंदरम नाही श्याम सुंदर हां हे दोघं मित्र होते. दुसऱ्याचं नाव विसरतोस तू. श्याम सुंदर आणि नथुराम हे मित्र होते. हां त्यांना कितीला होतं? 6वीला. हां. शिक्षिकेचं नाव काय? शिक्षक टीचर नाव. टीचरचं नाव सुंदरा. ती त्यांना शिकवत होती. आपली लेडीज ए सागर ये. ऐका दोघांना आपल्याला जिकायचं आहे. आवाज कमी ठेवायचा. ये सांग. श्याम सुंदर आणि नथुराम. श्याम सुंदर आणि नथुराम पिवाला बसलेलं. ऐक. श्याम सुंदर आणि नथुराम हे दोघं मित्र होते आणि ते इयत्ता 6वीला होते. श्याम सुंदर आणि नथुराम हे मित्र होते. ते 6वीला होते. त्यांना शिक्षिका सुंदर शिक्षिक नावाची हे होती आणि जरा कोण पिंगली मॅडम का काय? आणि ती त्यांना शिकवत होती. समजलं? मॅडमचं नाव काय? सुंदर का सुंदरा? सुंदर त्या कोण सांगेल? मग सुंदर नाव 3 नाव होतं ना. तो एकूच नाव आहे. सुंदर नावाची मॅडम शिकवायला होती. ती शिकवायला होती. ती इयत्ता 6वीमध्ये होते आणि ती सुंदर मॅडम शिकवायला होती मराठी. बस त्याला आता सांगा. श्यामसुंदर आणि नथुराम हे दोघे मित्र होते आणि इयत्ता 6वीला सोबत शिकत होते आणि त्यांना शिकवायला मॅडम होती सुंदरा. श्यामसुंदर आणि नथुराम हे दोघं मित्र होते. ते दोघं 6वीला होते आणि त्यांना सुंदरा नावाची मॅडम शिकवायला होती. श्याम सुंदर आणि नथुराम हे 2 मित्र होते. ते 6वीला होते आणि सुंदरा नावाची मॅडम त्यांना शिकवायला होती. आपण दोघं 6वीला भेटलो. शालेन नाही पहिलं सांगताय. नाही तुला स्टोरीच सांगताय. एक आपली 6वीचं एक आठवण सांगताय फक्त. आपण 6वीला भेटलो शालेन. बरोबर. तर श्याम आणि सुंदर हे दोघं मित्र होतं. त्यांना श्याम सुंदर आणि नथुराम हे दोघं मित्र होतं. श्याम सुंदर आणि नथुराम म्हणजे तिघजण काय? दोघंच एकच नाव. श्याम सुंदर वेगळा, नथुराम वेगळा. नाही हे बाबा तू लांब जा. माझं काय? श्याम सुंदर एक आणि नथुराम हे दोघं मित्र होतं. बरोबर आहे. हे 6वीला आपण जसं 6वीला भेटलो. तू कसा पहिला कुठला होता? शालेन होता आम्हाला. लांबशी आलतो. तू कशी ते बाहेरच्या गावांशी आलेला. बरोबर आहे. आपण 6वीला कसं भेटलं तसं 6वीलाच भेटलं ते. 6वीला भेटल्यानंतर त्यांना ते 6वीला भेटलं आणि त्यांना सुंदरा नावाची मॅडम होती. म्हणजे वैशाली ती वैशाली आपल्याला होती तशी 10वीला वैशाली होती ती. मग आता याच्या पुरं काय चला चला झाला नाही झाला नाही अजून 1 मिनिट झाला. चला चला एक स्टोरी सांगा. चला लेकिन 1 सेकंड 1 मिनिट झाला. चला चला एक स्टोरी सांगा. चला 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 झाला. ऐका तुम्ही
मग या स्टोरीचा आता यो स्टोरी सांगाल. नाही स्टोरी अजून टाइम नाही झालाय. परत आणि नथुराम सावी त्याला सोबत आणि इयत्ता सावीला आपण जसं होतं सावीला भेटलो तसंच. आणि त्यांना सुंदरा नावाची मॅडम होती. आपण कसं सुंदरा बोलतो वैशालीला, हा तसं नाव तिचं नाव सुंदरा होतं. नाही सगळा लपडा झाला. त्याला हवा बिवा घाला आठवासाठी. पाणी पी पाणी पी पाणी पी पाणी द्या पाणी द्या पाणी विनर भाई विनर विनर. पण कसं आहे माहितीये आपण या गोष्टीने हरणारच आहे. का माहितीये अरे प्याना एवढंच नाही तुझे पाणी ही अर्धी स्टोरी राजा आपल्या सोबतचीच. आपण अर्धी स्टोरी त्याला माहिती आहे. काय काय सांगलेला जाऊ काही म्हणा. एक काय होता श्याम सुंदर तुम्ही सांगा. आणि एक होता नथुराम. ते इयत्ता 6वीत शिकत होतं आणि त्यांना सुंदरा नावाची मॅडम होती. तिचं नाव होतं आम्हाला होती तशी वैशाली पाटील. पाटील काय गाव दोन्ही दोन्ही पाटील पाटील तिचं नाव नको घेऊ ती का ऍडिशनल तुमचं पॉइंट कट. ऍडिशनल पॉईंट कसं कट होतील. आम्ही उलट डिस्क्रिप्शन जास्ती केला. श्याम सुंदर आणि ते इयत्ता 6वीत शिकत होतं. 200 वर्ष असू दे आपण 150 बोललेलो झाला. एवढी वाचून दाखवतो. थांब वाचून दाखव. तू नीट एक चान्स एक चान्स एक चान्स. वैशाली नाही राजा सुंदरा विटेकर मॅडम. सुंदरा कसं आहे माहिती आहे. एक नथुराम ना एक श्याम सुंदर नावाचा मित्र होता. इयत्ता 6वी मध्ये शिकत होता. तो परत चालू कर. शांत. एक हवा घाला तुम्ही. हवा नाही घालव काय नाही. ठेव. परत बोल बरोबर सांगितलं पहिला. परत बोल बरोबर. सुंदर नावाचा एक मित्र होता. तो बाहेर गावातनं आला होता. राहुल दादाने वाट लावली सगळी. राहुल दादाने वाट लावली. मुद्दाम चुकीचा बोलतोय. अरे चुकीचा काय बोलताय. तू होतास ना ती आहे तशी स्टोरी. अरे मग आम्ही फायनल कुठे गेले. ट्रायल मारताव. बोला कसा श्याम सुंदर आणि नथुराम दोघं मित्र होते. इयत्ता 6वीत शिकत होते. सुंदरा नावाची मॅडम शिकवत होती. विनर चिकन काढली चिठ्ठी त्यांनी. एका वर्गात श्यामसुंदर आणि नथुराम नावाचे 2 मित्र होते. ते 6वी पास होऊन पुढच्या वर्गात गेले. त्यांची सुंदर नावाची शिक्षिका फार हुशार आणि सुंदर होती. ती भूमिती हा विषय शिकवायची. भूमिती हा विषय शिकवायची. हायलाइटर फक्त 4च गोष्टी होत्या. श्याम सुंदर, नथुराम, 6वी आणि सुंदरा मॅडम. विनर चिकन. अवस्था गोष्ट होती किती सुंदर होती. काय शिकवत होती आम्हाला काय नाही. सुंदर मॅडम. भूगोल शिकू दे नाही ते इतिहास शिकू दे आम्हाला. अरे आम्ही 6वी नसते. आमची मॅडम किती सुंदर होती आम्हाला काय माहिती. किती कन्फ्युजन. जगनला नाही आवडली बॅक मला पण सांगा. मीच थांब. तू माझ्यापासून काय लपवतोस भाई. हा ओके. इंग्लिश मध्ये लिहायला सांगत आहे ना. मराठी. ओके डन चल. अरे बाबा येऊ दे मला. एवढा काय आहे त्याच्यात. नाही ऑल द बेस्ट बोल. झालेली आमची. थँक्यू.
अरे तुम्ही लोक एवढं कशाला कन्फ्युज. हे बघ, जगन मगन हे दोन मित्र होते. जगन पीत होता बॅक पायपर आणि मगन पीत होता 100 पायपर. मगनने पिली बॅक पायपर आणि जगनने पिली बॅक पायपर. जगनला नाही आवडली ब्लेंडर बॅक पायपर म्हणून मगनचा नाही झाला लग्न. ओके आणि तीनदा पाठ कर. एक सेकंड मी वाचते. हॅलो, जगन मगन हे दोन मित्र होते. जगन पियत होता बॅक पायपर आणि मगन पियत होता 100 बाईक. बघ म्हणा नको होता 100 पायपर. पायपर. मी दारू नाही पियत. गाबा नीट आहे ते आम्हाला नका सांगू. मगनने पिली बॅक पायपर आणि जगन पिली बॅक पायपर. बॅक पायपर बॅक पायपर सेम. जगन नाही आवडली. काय रॉंग लिहिताय रे? रॉंग आहे. तुम्हाला शिकवा मी फायदा काय? जगनला नाही आवडली बॅक पायपर. इथे पण मिस्टेक आहे. तुम्ही त्यांच्या मिस्टेक नाही झालं लग्न म्हणून परत वाचून दाखवतो. जगन मगन हे दोन मित्र होते. ते समजलं मला ते मित्र होते. जगन पीत होता बॅक पायपर आणि मगन पीत होता 100 पायपर. हल्लू बरं माझी बायको. हा माईक मला समजलं. मी करते का जगनने पिली बॅक पायपर. जगनला नाही आवडली बॅक पायपर म्हणून मगनचा नाही झाला लग्न. समजला? एक मिनिट. मला ते दारूंची नावं नाही माहिती. जोरात बोलू. तिला समजलं पाहिजे. जगन मगन मित्र होते. जगनला काय आवडायचं बॅक पायपर आणि मगनला आवडायचा 100 पायपर. ओके, परत सांगा. जगन मगन मित्र ते तू फुल फॉर्म नंतर कर. जगन मगन मित्र. जगनला आवडला बॅक. जगनला काय आवडायचा बॅक पायपर. तुझा नवरा काय पितो ते नको सांगू. बॅक पायपर. मगनला काय आवडायचा 100 पायपर. बोल मी विसरेन. जगन आणि मगन दोन मित्र होते. जगनला आवडायचं काय बॅक पायपर आणि मगनला आवडायचं 100 पायपर. ठीक आहे एवढाच. जगननी पिली पायपर. बॅक पायपर. बॅक पायपर. जगननी पिली बॅक पायपर. मगननी पण पिली बॅक पायपर. बोल. अरे जगन मगनच आहे. जगननी पिली बॅक पायपर. मगननी पण पिली बॅक पायपर. जगन मगन मित्र होते. मी विसरते बघ. जगन मगन बाई जिंकायचंय. इज्जत टिक्का सवाल आहे यार. जगन मगन मित्र होते. समजला? जगननी काय पिली बॅक पायपर. मगननी काय पिली. जगनला काय आवडायचं बॅक पायपर. मगनला काय आवडायचं 100 पायपर. बोल 100 पायपर. मगननी काय पिली आता. जगननी काय पिली बॅक पायपर. मगननी पण पिली बॅक पायपर. हार्ड आहे. मी केलं. 1 मिनिट वाढवला. 3 मिनिटं. जगनला आवडायची बॅक पायपर. बॅक पायपर. दारू बॅक पायपर. काय नाव तर सांग. बॅक पायपर काय. दारूच आहे. ते दोन्ही ब्रँड दारूचेच आहेत. आणि मगनला आवडायची 100 बॅक पायपर. जगन आणि मगन मित्र होते. दोन मित्र होते. त्यांना आवडायचे जॅक फायबर आणि मगनला आवडायची. दोघांना पण जॅक फायबर आवडायचे. 100 बॅक पायपर. दोघांना आवडायचे. जगनला बॅक फायबर. तू काय आम्ही ऐकू शकतो ते काय सांगतात. मगनला आवडायची 100 बॅक फायबर. आवडायचे बॅक फायबर. बॅक फायबर काय नाव आहे. बॅक फायबर नाव तर सांग. मी नाही सांगू शकत. बॅक फायबर. मी इथं हाय रेफरी. मी सांगून देणार नाही. मगनला आवडायचे 100 बॅक फायबर. तुम्ही तर आता काय नाही सांगत. मगाशी सांगितलं. काय सांगा तू पुढचं. आय डोंट नो. मला पाठ झाली. सांगायचं नाही. जगनला आवडायची बॅक फायबर. मगनला 100 बॅक फायबर. एवढा जगनला आवडायची बॅक फायबर. मला झालं वाटतं. मगनला आवडायची बॅक फायबर. सगळ्यांना आवडायची बॅक फायबर. मगनला आवडायची 100 बॅक फायबर. ते झाला पाठ एवढा.
दोन ओली सांगल्या, दोन ओली मी पुढे सांगेन. दोन मित्र होते, जगन लावड्याची बॅक फायबर काय ते नाव आहे ब्लॅक फायबर काहीतरी ते लाल मुंगे बाबू तू असं काय करतो? जगन आणि मगन दोन मित्र होते. जगन लावड्याची बॅक फायबर जगन लावड्याची बॅक मगन लावड्याचे 100 बॅक फायबर. दोघं दारू पित होते, एवढंच मला सांगितलं. जगन मगन मित्र होते. जगन लावड्याची फायबर बॅक फायबर आणि दोघं दारू पित होते, एवढंच आहे. जगन दोन मित्र होते. जगन मगन अरे कहना क्या चाहते हो? जगन मगन दोन मित्र होते. जगन लावड्या दोघं मित्र होते, ते दारू पीत होते. जगन लावड्याची ब्लॅक फायबर आणि ब्लॅक पायपर आणि मगन लावड्याची 100 ब्लॅक पायपर आणि दोघं दारू पीत होते. मला एवढंच सांगितलं. दोन मित्र होते, ते दारू पीत होते. छगन लावड्याची बॅक पायपर आणि मगन लावड्याची 100 बॅक पायपर. त्याच्या पुढे काय नाही. हो मित्र होते आणि नंतर आहे ते दारू पित होते. नंतर आहे नीट आठवण. हो मला ते दोनच ओळी आहेत. काहीतरी अर्धवट आहे. अर्धवट म्हणजे 4 दोनच लाईन आहेत. मला पण 2च माणसाने सांगितलं. झाला शेवट छगनला बॅक पायपर आवडते आणि मगनला 100 बॅक पायपर आवडते आणि ते दारू पित होते. ओके ठीक आहे. मला एवढीच ठीक आहे. निकाल लागलाय. दोन मित्र होते. दारू पियाला जगन बसलेला, त्याला एकाला जगनला बॅक पायपर आवडते आणि मगनला 100 बॅक पायपर आवडते. हा आणि ते पीत बसलेले. अजून 30% झाले. अजून पुढची स्टोरी आहे त्याच्यात. ही स्टोरी ना बायपास मार्गे आलेले. बायपास मार्गे आणि त्याच्यात एकाचं लग्न होता. जगन आणि मगन नावाच्या जगन आणि मगन नावाचे 2 मित्र होते. लग्नाला गेलेले ते दारू पित होते, बसलेले. ओके मग एकाला म्हणजे जगनला बॅक पायपर दारू ही आवडते आणि मगनला 100 बॅक पायपर आवडते. ते दोघं लग्नाला गेले आणि ते दोघं लग्नाला गेले. मगनचं लग्न होतं, जगनच्या लग्नाला गेले. जगनचं लग्न होतं, मगनच्या लग्नाला गेले. हे बस सांगता रे बघ. मला नाही जगन आणि मगन. जगन आणि मग आणि छगन नाही या छगन बोललो मी. ती बरोबर बोलली. जगन आणि मगन मारी दुमका नाकावर. जगन आणि मगन हे 2 मित्र होते. बरोबर आहे. आणि त्याच्यानं काय होता, जगन पीत होता बॅक पायपर. बरोबर. मगन पीत होता. मगनने पिली 100 बॅक पायपर. बॅक पायपर. आणि जगनने पिली 100 बॅक पायपर. बॅक पायपर. जगनला नाही आवडली बॅक पायपर. म्हणून पुढचा गाभा मेन आहे. आता बोल. म्हणून मगनने लग्न केला. म्हणून मगनचा नाही झाला लग्न.
म्हणजे आमची चुकी आहे तुमच्या माणसाची चुकी आहे जगन्नी मगन ते पूजाने 10 मिनिटं मगन चला बॉईज विन हे सर्व क्रेडिट केपीला ते बघ तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला हिने सांगितलं ना दारूचं ब्रँड कोणी चुकी सांगितलं आधी होता त्या बरोबर बोलल्या कोण जिंकला ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर तुला ते बघ दोन्ही गोष्टींची तुला माहिती असेल तुला काय वाटतंय कोण जिंकला तू सांगशील दोन्ही टीमींनी चांगला खेळला पण दहावीचा तुझा रिझल्ट लागला खरा बोल त्यांनी 4 मेन पॉइंट सांगितले कसम से त्यांनी 4 मेन पॉइंट सांगितले अरे नाही म्हणजे आणि तुम्ही अर्धी स्टोरी सांगितले अर्धी कशी तू टेन्शन नको घेऊ तू बिंदास बोल मी तेच सांगते तुम्ही अर्धी सांगितले तुम्ही मांडवालाच नाही गेलात तुम्ही डायरेक्ट लग्नाला गेलात आणि त्याने सांगितलं कुठली टीचर होती कोण 2 मित्र होते म्हणून विनर आहे दोन वेळा तुम्ही जगन आणि मगनच्या लग्नाला ना आणि आपण झोपायला होतो 2 वेळा थँक्यू.